हॅलो फ्रेंड्स, हाय. आता कालपासून सुरुवात झालेली आहे तुळशी विवाह प्रारंभ, म्हणजे तुळशीच्या लग्नासाठी. आपण काल आज ते शुक्रवारपर्यंत आहे, 3-4 दिवस चालतात आपल्याकडे तुळशीचे लग्न. तर तुळशीचं लग्न तर आपण प्रत्येक घरोघरी लावतो, पण तुळशी आपली नवरी खूप छान दिसण्यासाठी आपण प्रयत्न करतो की नाही, एरवी आपल्या कोणाचं लग्न असेल तसं आपल्या तुळशी मातेच्या लग्नाला पण आपण आज एक प्रयत्न करून बघूया, छान एक साडी घालून आपली नवरी कशी दिसते ते. ओके, तर मी खाली एक घेतलेला आहे फरशीचा तुकडा, त्यावर एक असा पिवळा ब्लाऊज पीस अंथरलेला आहे, त्याच्यावरती एक ठेवत आहे डब्बा, आणि त्यानंतर आपली तुळशी माता अशी मांडणी करून घेतलेली आहे. आता तर अशा प्रकारे मी मांडणी करून घेतलेली आहे. आता सध्या माझ्या तुळशीची कुंडी पण थोडी खराब झालेली आहे, नवीन घेतलेली मी, त्याच्यात नंतर लावणार आहे. आता तुळस पण खूप जुनी झालेली, वर्ष होऊन गेलं. तर डब्बा एक खाली एक चौरंग किंवा पाट वगैरे, चौरंग नाही पाट वगैरे आपण ठेवून त्याच्यावर नवीन पीस वगैरे असं अंथरून एक डब्बा, आणि डब्यावर आपण तुळशीची कुंडी ठेवून घेतलेली आहे. आता मी आपले दाखवणार आहे मी तुळशीला कशी साडी नेसवते, तर पाहू शकता तुम्ही. ओके, चला आता आपण साडी घालण्यासाठी सुरुवात करू. त्या अगोदर आपण असा एक कॉटनचा ब्लाऊज पीस घ्यायचा, कारण नंतर निसटत नाही आपली साडी. जर कॉटनचा घेतला ना तर व्यवस्थित राहते. तुळशी मातेला असा ब्लाऊज पीस बनवून घ्यायचा. ओके, आपण तुम्ही बघत राहा, मी आवाज देत नाही कारण मग इकडे अशा प्रकारे ब्लाऊज पीस बांधून झाल्यानंतर मी घेतलेली आहे एक काठपदर साडी, आणि हा आहे त्याचा पदर. तर आपण काय करूया, अगोदर पदराची पिनअप करून घेऊया, प्लेट्स वगैरे. मग नंतर आपल्याला गोंधळ होणार नाही, जास्त म्हणजे त्रास होणार नाही नंतर हे करताना. आपण पदराचं घेऊया अगोदर सेट करून. अशा प्रकारे आपण पदराच्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहे, आणि त्याला सेफ्टी पिन लावून घेऊया. ओके, अशा प्रकारे आपण बघू शकता पदराचं पिनअप करून घेतलेला आहे. आता करूया आपण साडी घालायला सुरुवात. तर हा नेसता पदर आहे साडीचा, आणि ब्लाऊज मी साडी नवीन असल्यामुळे आणखीन काय कट वगैरे नाही केलेला, म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला घेतलेलाच नाही, तर तो तसाच आहे, आणि तो कट बी नाही केलेला. तर हरकत नाही, जरी ब्लाऊज पीस असेल तर साडी जास्त थोडी लांब आणि निराही जास्त येतील आणि छान होतील. अशी दुमडून घ्यायची, जेवढी आपण उंची केलेली आहे ना आपलं डब्बा ठेवून, म्हणजे तुळशीची वगैरे जेवढी उंची असतात. आता एक साडी आता उंच असते आपली, आणि त्या मानाने हे एवढं उंच केलेलं नाही ना आपण स्टँड करू, अशी दुमडून घ्यावं लागणार आपल्याला. तर आपण जी दोरी बांधलेली आहे ना त्यामध्ये आपण अशा प्रकारे खेचून घेऊ.
त्यानंतर घेऊया पदर. आपण पिना पदरच लावून ठेवलेली त्यामुळे पदर हा व्यवस्थित असेल. हे ओरडू नको बाळा, मी काम करते. पदराला मागे अशा प्रकारे आपण एक सेफ्टी पिन लावून घेऊया. नंतर निर्या वगैरे रेडी करताना आपल्याला अडचणी येणार. पदर वगैरे सेट झालेला आहे आणि आता घेऊया आपण निर्या घालून. तशीच तेवढ्याच उंचीची साडी दुमडायची असे मध्ये आणि पेस्ट टाकायला सुरुवात करायची. झालेल्या आहेत आपल्या निर्या घालून. आता आपण याला व्यवस्थित करून घेऊया. जिथे आपण दोरी बांधलेली आहे त्यामध्ये तिचा उचलून घेऊया. आता इथे थोडंसं खाली वरी झालेलं आहे, पण नंतर आपण ते ठीक करू. अशा प्रकारे निर्या खुचून झाल्यानंतर आपण निर्याला पिन लावून घेऊया. काठपदरी साडी असल्यामुळं असं फुगारा झाल्या साडीचं पीठ पण खूप छान दिसायला जास्त आल्यामुळे खूप डॉल टाईप लुक येणार आहे आपल्या नवऱ्याला. अशा प्रकारे आपण घेऊया. तर आता आपण अगोदर दागिने घालून घेऊया, नंतर डोक्यावर पदर सेट करायचा म्हणून तरी करू शकतो. तर हा एक छानसा एक कमरपट्टा साडीला छान लुक देतो. हा लावून घेऊया आपण. आता आपण दागिने वगैरे पण घालून घेऊया. नंतर पदर हे केल्यानंतर आपल्याला घालता येणार पदर. डोक्यावर जर सेट करायचा म्हणलं तर घालता येणार.
बांगड्या पण घालून घेऊया. ॲक्च्युली खूप जास्त होतात तर आपण थोडेसे आत्ता घेऊया आपण पदर सेट करून. तर पदर सेट करण्यासाठी वरती एक थोडंसं म्हणजे आपण थोडी छोटी काठी वगैरे घेतली तरी चालेल. मी घेतलेली आहे एक छोटीशी लाकडी पेन्सिल, ती अशी याच्यात खोचून घेत आहे. घेऊ शकतो नंतर आपण असं त्याच्यावरून असं पदर घेऊ शकतो. इथे आपण सेफ्टी पिन पण लावू शकतो किंवा डिझाईनची वगैरे असेल ती पण लावू शकतो. ही खूपच मोठी वाटत आहे तर मी एक छोटीच पिन लावून घेते. बघू शकता असा फायनल लुक आलेला आहे आपल्या तुळशी मातेला घातलेल्या साडीचा. खूप छान असा डॉल टाईप मस्त आलेली आहे साडी. तुम्ही पण नक्कीच अशा प्रकारे ट्राय करू शकता. आणि जर तुळशी वृंदावन असेल तर छान, आपल्याला डब्बा वगैरे घ्यायची असं सेट लावायची काहीच गरज नाही. तर तुळशी वृंदावन याच्यापेक्षा उंचच असते तर आपण त्याला पण छान अशा प्रकारे साडी घालू शकतो. आता माझं तुळशी वृंदावन नाही आहे त्यामुळे मी असंच ॲडजस्ट केलेलं आहे यामध्ये. दागिने वगैरे जास्त असेल तर घालू शकता, तुम्हाकडे जास्त असेल तर ते पण घालू शकता, आणखी पण घालू शकता, आणखी छान लुक येईल. असा फायनल लुक. खूप छान दिसत आहे आपली नवरी, मला तर खूप आवडलेला हा लुक.